नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी लाडकी बहीण योजना संदर्भात 23 डिसेंबर रोजी आलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. ओके. या योजनामार्फत लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी लाडकी बहीण योजना संदर्भात 23 डिसेंबर रोजी असलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एकदम शॉर्टमध्ये पाहणार आहोत. ओके. पहिला अपडेट आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ओके. राज्य सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या महिलांची सर्व कागदपत्रे KYC पूर्ण आहे त्यांच्या बँक खात्यात हळूहळू आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ओके. पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात. ओके. म्हणजेच सर्व लाभार्थ्यांना पैसे एकाच दिवशी येणार नाहीत. सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी वर्ग केला जात आहे. म्हणून काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, तर काहींना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. ओके. तिसरा अपडेट आहे, आधार बँक लिंक KYC अपूर्ण असलेल्यांचे हप्ते तात्पुरते होल्ड. ओके. हा सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे. ज्यांनी KYC केली नसेल त्यांनी KYC करून घ्या. ओके. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा KYC पूर्ण नाही किंवा बँक तपशील चुकीचे आहेत त्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत. ओके. सो ही रक्कम रद्द झालेली नाही आहे, तर कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली नाही आहे त्यांनी KYC पूर्ण करून घ्या, मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. ओके. चौथा अपडेट आहे, काही अर्जांमध्ये डुप्लिकेट व अपात्रता तपासणी सुरू. ओके. म्हणजेच की सध्या सरकारकडून डुप्लिकेट अर्ज, अपात्र अर्ज आणि चुकीची माहिती दिलेले अर्ज यांची काटेकोर तपासणी सध्या सुरू आहे. आणि ज्यांनी डुप्लिकेट अर्जाद्वारे असं काही केलं आहे त्यांच्यावर कारवाई निश्चितच होणार आहे. यामध्ये नियमात न बसणारे अर्ज रद्द केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. ओके. नंतरचा अपडेट आहे, नवीन अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात. ओके. ज्या महिलांनी नुकताच अर्ज केला आहे त्यांचा अर्ज अंतिम पडताळणीच्या टप्प्यात आहे. म्हणजेच लवकर त्यांचाही निर्णय जाहीर केला जाईल. ओके. पुढील हप्त्यासाठी डेटा अपडेट ठेवण्याचे आदेश आणि लाभार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर स्टेटस तपासावे. ओके. म्हणजेच की सर्व महिलांनी अधिकृत पोर्टलवर जाऊनच स्वतःचा अर्ज स्टेटस तपासावा. कागदपत्रांमध्ये चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करावी. हे केल्याशिवाय पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ओके. नंतर आहे, तक्रारींसाठी सेवा केंद्र व हेल्पलाईन उपलब्ध. ओके. सातवा म्हणजेच की शेवटचं आहे, एवढंच सांगायचं तुला अपडेटद्वारे, की जर कोणाला पैसे आले नसतील किंवा अर्जाबाबत शंका असेल तर सरकारकडून सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आणि हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आता सध्या आलेली आहे. ओके. म्हणजेच की माझी लाडकी बहीण योजना ही बंद नाही झाली, पैसे थांबलेले नाही आहेत. KYC कंप्लीट करून घ्या. ज्यांची KYC कंप्लीट आहे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे येतील किंवा येण्यास सुरुवात झालेली आहे, तर तुम्हाला निश्चितच भेटतील. फक्त पात्रतेची आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. ओके. आणि म्हणून कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका की तुम्हाला पैसे येणार किंवा नाही येणार. ओके. पैसे तर येणारच आहेत. ज्यांची KYC कंप्लीट आहे आणि ज्यांचं आधार बँक अकाउंट बँकेशी लिंक आहे त्यांची. ओके. यामुळे अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवा. जर तुम्हाला शॉर्टमध्ये एकदम कन्फर्म अपडेट हव्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.